पालेभाज्या खाऊ की नको डॉक्टर? पालेभाज्या या पचायला जड असतात का? आम्हाला काही आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले की पालेभाज्या खाऊ नका आणि ॲलोपॅथीचे डॉक्टर सांगतात की पालेभाज्या या खाल्ल्या पाहिजे कारण त्याच्यामध्ये फायबर असतं, कॅल्शियम असतं. नक्की काय करावं? आणि काही-काहींना त्रास सुद्धा होतो पालेभाज्या खाल्ल्या की आणि तर त्याच्यातले सत्व तर आम्हाला मिळवायचं आहे. मग नक्की काय केलं पाहिजे? ह्याबद्दल आयुर्वेदशास्त्र काय सांगतो का? नक्कीच. ह्या व्हिडिओमधून आज आपण पालेभाज्यांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेट ह्या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. पालेभाज्या या खरंच पचायला जड असतात का? तर ज्यांची पचनशक्ती खूप मंद झालेली आहे, खूप मंद मंद म्हणजे कशी, की IBS, IBD, ग्रहणी, स्ट्रू, कोलायटिस असे ज्यांना आजार आहेत आतड्यांशी रिलेटेड, की ज्यांना सारखी संडासला होते किंवा मलप्रवृत्ती होताना त्याच्यामध्ये जे खाल्लंय आदल्या रात्री, आदल्या दिवशी ते तसंच्या तसं बाहेर पडतंय किंवा त्याचे तुकडे दिसत आहेत भाज्यांचे. अशा प्रकारची ज्यांची पचनशक्ती ही अतिशय मंद झालेली आहे, वीक झालेली आहे. अशांसाठी पालेभाज्या काय किंवा कुठल्याही भाज्या काय किंवा कुठलंही अन्न काय हे पचायला जडच असतं. अदरवाईज आयुर्वेद असं सांगतो स्पष्टपणे, की पत्रशाक ह्या पचण्यास लघु आहेत. लघु म्हणजे काय, की हलक्या आहेत. त्याचबरोबर त्या गुणाने थोड्या रुक्ष आहेत. म्हणजे कोरडेपणा त्या वाढवू शकतात. काही-काही प्रकृतीच्या लोकांमध्ये पालेभाज्या खाल्ल्यानंतर त्याच्यामुळे काहींना गॅसेस होतात. पण त्याचबरोबर आयुर्वेद असंही सांगतो, की बऱ्याचशा पालेभाज्या ज्या आपण खातो रेग्युलरपणे, नियमितपणे, ह्या सृष्ट, मूत्र, पुरुषाणी अशा आहेत. म्हणजेच काय, की ज्या तुमचं मूत्र आणि पुरुष म्हणजे मल ही प्रवृत्ती साफ करतात. मलमूत्र प्रवृत्ती साफ करणाऱ्या आहेत. त्यामुळे जसं आधुनिक शास्त्र सुद्धा सांगतं, की पालेभाज्यांमध्ये फायबर असतं आणि त्या पोट साफ करायला मदत करतात. त्यामुळे फायबर आणि रफेजयुक्त अशा भाज्या ह्या तुम्ही तुमच्या आहारामध्ये ठेवल्याच पाहिजे. तर ते आयुर्वेद सुद्धा ह्याला समर्थन देतं, की त्या भाज्या ज्या आहेत ह्या पोट साफ करतात. इन जनरल हां, पालेभाज्या. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पालेभाज्यांचे परत मग ते गुणधर्म सांगतात. पण त्याला अपवाद काय? मेथी आणि शेपू ह्या 2 अशा पालेभाज्या आहेत, की ज्या पित्त वाढवतात. आणि त्या बद्ध विणमूत्र असं सांगितलंय त्यांनी, की बद्ध म्हणजे काय, की बद्धकोष्ठता, की संडास साफ न होणे, पोट साफ न होणे. अशा प्रकारे त्या काम करतात. म्हणून बरेच जण कंप्लेंट करतात, की मेथीची भाजी खाल्ली, शेपूची भाजी खाल्ली, की आम्हाला त्रास होतो. मूळव्याधीसारखं आजार जर ज्यांना असेल आधीपासून, तर त्यांच्या मूळव्याधीतून रक्त पडायला लागतं. किंवा पित्त होऊन उष्णता वाढते, ॲसिडिटी होते. तर अशा लोकांनी मेथी आणि शेपू ह्या 2 भाज्या खाऊ नयेत. बऱ्याच साऱ्या पालेभाज्यांचे वेगवेगळे असे गुणधर्म सांगितलेत बरं का. पुनर्नवा आहे, नंतर चक्रमर्द आहे, गुळवेल आहे, काकमाची आहे, कोविदार आहे, कर्बुदार आहे. अशा इतक्या साऱ्या पालेभाज्यांचे गुणधर्म सांगितली आहेत, की ज्या औषधी भाज्या किंवा ज्याला आपण रानभाज्या म्हणू शकतो, अशा आहेत. पण आता आजकाल आपण त्या कॉमनली खात नाही. मग त्यांचे गुणधर्म मी तुम्हाला कितीही सांगितले तरी तुम्ही काय सांगणार, की आम्हाला प्रॅक्टिकल सांगा, की काय मिळतंय आता बाजारामध्ये आणि त्याचे आम्हाला त्याच्यातलं काय-काय खावं आणि काय खाऊ नये. मग आपल्याला काय-काय मिळतं सांगा? सगळ्यात पहिल्यांदा कॉमन मिळणारी भाजी म्हणजे पालक, दुसरी आहे मेथी, तिसरी मिळते शेपू, अजून एक मिळते मुळ्याची पण पालेभाजी करतात काही जण. नंतर येते चंदन बटवा किंवा चाकवत किंवा त्याला हिंदीमध्ये बथुआ म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये मलाबार स्पिनॅच म्हणतात. म्हणजे पालकासारखीच भाजी असते, पण छोटी-छोटी पानं असतात म्हणून त्याला मलाबार स्पिनॅच म्हणतात. अजून एक भाजी असते ती म्हणजे की राजगिरा, ज्याला आयुर्वेदामध्ये तांदूळजा असं म्हटलेलं आहे. तर ही किंवा आपण पण त्याला तांदूळ का म्हटलेलं आहे, आपण त्याला तांदूळजा असं पण म्हणतो मराठीमध्ये किंवा चौलाई असं त्याला हिंदीमध्ये म्हणतात. तर ही जी राजगिऱ्याच्या पानांची भाजी आहे, ती विषघ्न सांगितलेली आहे आणि ती आपल्याला मिळते का आजकाल? तर मिळते. त्याचबरोबर चाकवत नावाची भाजी किंवा चंदन बटुआ असंही त्याला काही ठिकाणी म्हणतात. किंवा नुसतं बथुआ असंही त्याला हिंदी भाषिक लोकं म्हणतात. तर ती पालेभाजी सुद्धा
त्रिदोषज्ञ सांगितलेली आहे. म्हणजे तिन्ही दोषांना कमी करते. मग तुम्हाला वात असू दे, पित्त असू दे, कफ असू दे. मग ह्या 2 भाज्या अशा आहेत ना, की ज्या तुम्हाला पावसाळ्यामध्ये सुद्धा चालतात खाल्लेल्या. कुठल्या? तर राजगिऱ्याची भाजी, राजगिऱ्याच्या पानांची भाजी, ज्याला तांदूळजा पण म्हणतात किंवा तांदूळ का म्हणतात. आणि दुसरं म्हणजे की चंदन बटवा किंवा चाकवत नावाची भाजी. ह्या 2 भाज्या मार्केटमध्ये मिळतात का आपल्याला? तर निश्चितपणे मिळतात. तुम्हाला नसतील माहिती तर तुम्ही विचारणा करा. बऱ्याच साऱ्या शेतकरी लोकांना, बायकांना, गावाकडच्या लोकांना ह्या भाज्यांची माहिती असते. तर ह्या दोन्हीही भाज्या तुम्ही जरी तुमची पचनशक्ती कमी असली, तरी सुद्धा तुम्ही खाऊ शकता. त्या पावसाळ्यात सुद्धा खायला लावल्यात. पावसाळ्यात सुद्धा म्हणजे काय? तर पावसाळ्यामध्ये इतर पालेभाज्या खाऊ नयेत असं आयुर्वेद इन जनरल विधान करतं. कारण का? तर पावसाळ्यामध्ये सगळ्यांचीच पचनाची शक्ती कमी झालेली असते आणि पावसाळ्यामध्ये जर त्या भाज्या खाल्ल्या तर त्या कृमीकारक होतात, पालेभाज्या खाल्ल्या तर. तर कृमीकारक का होतात? का बरं त्या वर्म्स किंवा जंत का तयार करू शकतात पोटात जाऊन? तर त्याचं कारण असं आहे, की त्या पावसाळ्यामध्ये जेव्हा तुमच्या पचनाची शक्ती कमी झालेली असते, डायजेस्टिव्ह फायर ज्याला आपण म्हणतो, ती पॉवर जेव्हा कमी होते, तेव्हा फायबर ही जी गोष्ट असते ना, ती आपलं आतडं एवढं व्यवस्थित पचवू शकत नाही. म्हणूनच ते मलरूपाने बाहेर टाकलं जातं. पण ते जर तिथेच पडून राहिलं, पोटही साफ नाही झालं, तुम्हाला डायजेस्टिव्ह इश्यूज असतील त्याच्यामध्ये परत, तर ते तिथेच एखाद्या गोष्टी जर तिथे पडून राहिली, तर तिची काय होते? कूज होते, सडते. मग तिथे काय तयार होणार आहे? कृमी. म्हणून त्या पावसाळ्यामध्ये खाऊ नका असं सांगितलंय. मग हे इन जनरल विधान आहे. मग ते प्रत्येकाला लागू पडेल का? तर नाही. ज्यांची डायजेस्टिव्ह सिस्टम आपण ज्याला म्हणतो की वीक आहे, पचनशक्ती कमी आहे, अशांना ते पचणार नाही. मग त्यांनी पावसाळ्यामध्ये खाऊ नका. मग राजगिऱ्याची भाजी खा, राजगिऱ्याच्या पानांची भाजी, ती चालेल. व्यवस्थित शिजवून खा. आपण कोणीही भारतीय तुम्ही मला सांगा, की मॅक्सिमम भारतीय मी आतापर्यंत बघितलं नाही, की कच्चं सलाड खाताना. कोणालाही पचत नाही. का पचत नाही? कच्ची कुठलीही गोष्ट आपल्याला पचू शकत नाही. कारण का? तर ह्या वातावरणामध्ये आपल्या अग्नीची क्षमताच नसते. पोटातली जी डायजेस्टिव्ह फायर आहे, त्याची एवढी क्षमताच नसते, की ते आपल्याला पचू शकेल कच्ची गोष्ट. म्हणून आपण प्रत्येक गोष्ट शिजवून खातो. कोशिंबीर सुद्धा, काकडी वगैरे ह्या गोष्टी सुद्धा आपण बारीक किसतो, त्याला फोडणी देतो, त्याच्यात दही घालतो किंवा दाण्याचा कूट टाकतो. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला पचेल ह्या स्वरूपामध्ये बनवून खातो. सुपाच्य होईल असं बनवून खातो. कारण कच्चं सलाड पचवण्याची ताकद बहुतांश भारतामध्ये अ, बऱ्याच भारतीयांमध्ये नाहीये. त्याचं कारण की आपण ज्या प्रदेशामध्ये राहतो, उष्णकटिबंधीय प्रदेशात राहतो. तुम्ही जसं-जसं वर जातात युरोपमध्ये, रशियामध्ये, अमेरिकेमध्ये, तसं थंडी इतकी असते, की तुम्हाला त्या वातावरणामध्ये कच्चंही पचू शकतं. म्हणून सलाड खाण्याची पद्धत तिथे जास्त आहे. आपल्याकडे कोशिंबीर करतात आणि भाज्या शिजवून खातात. मग पालेभाज्या सुद्धा अर्थातच शिजवून खाल्ल्या पाहिजे. तुम्ही जर सलाडच्या नावाखाली म्हणून त्या कच्च्या-कच्च्या खायला लागल्यात, कारण का तर तिकडे दाखवतायत. तर मग तुम्हाला इथे त्रास होणार आहे. पालक जी आपल्याला कायम मिळते मार्केटमध्ये, तिच्याबद्दल आयुर्वेदशास्त्र काय सांगतो? तर ही भाजी ही सरगुणाची आहे असं सांगितलंय. सर म्हणजे काय? की जी पोट साफ करते. मग पालक खायला काहीच हरकत नाही. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांनी पालक खायला काहीही हरकत नाही. मग कशी खायची? तर पालेभाज्या ह्या सुपाच्य व्हाव्यात, म्हणजे व्यवस्थित पचाव्यात म्हणून त्या एकतर शिजवून खाल्ल्या पाहिजे. त्याच्यामध्ये त्याच्यासोबत आंबट रस म्हणजे म्हणूनच चिंच आणि आमसूल पालेभाज्यामध्ये घालण्याची पद्धत आहे बघा. लसूण, ज्यांना लसूण सहन होतो आणि मसाले अर्थातच योग्य प्रमाणामध्ये घालून पालेभाज्या शिजवूनच खाल्ल्या पाहिजेत. अजून कुठल्या भाज्या आहेत, की ज्या खाण्यास योग्य आहेत आणि आता आपल्याला मिळतात पण. ते म्हणजे आंबट चुका, लाल माठ आणि टाकळा नावाची भाजी आहे. ती रानभाजी आहे बरं का, पण ती बऱ्याच ठिकाणी आढळते. त्याच्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय, की ती कशी असते, कुठे मिळू शकते आपल्याला आणि ती कशी दिसते आणि आपण त्याची भाजी पण कशी करू शकतो. तर अशा प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही व्यवस्थित शिजवून खाऊ शकतात. त्या दोषकारक नाहीत. दोषकारक असलेल्या 2च भाज्या मी आतापर्यंत तुम्हाला सांगितल्या त्या म्हणजे मेथी आणि शेपू. त्यासुद्धा प्रत्येकालाच त्रास देतात असं नाही. ज्यांना सहन होतात त्यांनी बिनधास्त खा. ज्यांना त्रास होतो पित्ताचा किंवा मूळव्याधीचा त्रास आहे, रक्त पडण्याचा त्याच्यामधनं कंप्लेंट असते, त्यांनी मेथी आणि शेपू ह्या 2 भाज्या खाऊ नका. अन्यथा ज्यांना वाताचे त्रास आहे त्यांना मी आवर्जून सांगते, की तुम्ही शेपूची भाजी लसूण घालून, मिरची घालून थोडीशी चवीला
अशी खा, कारण की वातासाठी शेपू हे खूप श्रेष्ठ आहे बरं का, शेपूची भाजी. त्यामुळे ज्यांना सहन होत असेल, पित्ताचा त्रास नसेल, त्यांनी शेपूची भाजी अवश्य खावी. अजून एक काकमाची नावाची एक भाजी सांगितली आहे बरं का. तिला मकोय असं म्हणतात. मकोय नावाची पालेभाजी बऱ्याच जणांनी खरं तर तिची म्हणजे ती वनस्पती बघितली असेल. लहानपणी असे बारीक-बारीक काळे फळं येणारी अशी तुम्ही रस्त्याच्या लगतला किंवा कंपाऊंडला वगैरे अशी येणारी एक मकोय नावाची एक वनस्पती. तिला अशी काळी फळं येतात. बऱ्याच जणांनी ती खाल्ली पण असतील. छान लागतात एकदम. आम्ही पण लहानपणी खाल्लेली. तर ती जी मकोय आहे ना, ती सुद्धा श्रेष्ठ आहे. तिची सुद्धा तिच्या पाल्याची सुद्धा भाजी करून खातात. ती पण औषधी आहे. तर ज्यांना माहिती असेल त्यांनी ती सुद्धा खरं तर खायला हरकत नाही. त्याला एक मोठ्या मकोईचा मोठा एक प्रकार येतो, ज्याला अशी फळं असतात. तर त्या फळांना केप गूजबेरी असं पण म्हणतात. तर केप गूजबेरी या नावाने आजकाल मी मार्केटमध्ये बघितलं सुपर मार्केटमध्ये, तर असं ते फळ मला दिसलं. तर म्हटलं, "अरे, हे मकोईचं फळ आहे किंवा काकमाची ज्याला आयुर्वेदामध्ये सांगितली, ती औषधी वनस्पती आहे." आणि ती फळं सुद्धा खूप सुंदर आणि आजकाल ती मार्केटमध्ये मिळायला लागलेली आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर केप गूजबेरी या नावाने जर सर्च केलं ना बिग बास्केटवर वगैरे बऱ्याच याच्यामध्ये, तर ते मिळतात. म्हणजे हे डिलिव्हरीवाले जे असतात ते आणून देतात तुम्हाला. तर अशी फळं, वेगळी फळं म्हणजे ज्याला आपण रानमेवा म्हणू शकतो. अशी फळं सुद्धा तुमच्या आहारामध्ये तुम्ही ठेवा किंवा खाण्यामध्ये तुम्ही ठेवा. ती खूप सुंदर लागते ती आणि परत पौष्टिक आहे आणि तिच्यामध्ये गुणधर्म पण आहेत. एक आपण वनौषधी आपण ज्याला म्हणू शकतो, अशी ती आहे. समराईज जर करायचं असेल, तर तुम्ही ज्यांची पचनशक्ती व्यवस्थित आहे, ज्यांना आय-बी-एस, आय-बी-डी, ग्रहणी, कोलायटिस, फ्लू अशापैकी कुठलेही आतड्यांचे मोठे आजार झालेले नाही आहेत. असे सगळे, ते सोडून बाकीचे सगळे लोकं त्यासाठी कुठल्या-कुठल्या पालेभाज्या चालतील, तर एक म्हणजे पालक चांगली आहे. मेथी आणि शेपू फक्त ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी खाऊ नका. अदरवाईज तुम्हाला त्रास होत नसेल, तर मेथी आणि शेपू सुद्धा बिनधास्त खा. चंदन बटवा नावाची भाजी, चाकवत नावाची भाजी जर तुम्हाला मिळाली किंवा त्याला मलबार स्पिनॅच सुद्धा म्हणतात. ही जर भाजी मिळाली तर निश्चित त्याचा वापर करा आणि राजगिऱ्याची पालेभाजी. राजगिऱ्याची पालेभाजी पावसाळ्यामध्ये हमखास मिळते आणि ती विषघ्न सांगितलेली आहे. म्हणजे तुमच्या शरीरातला टॉक्सिन कमी करते. तर ती सुद्धा जर तुम्हाला मिळाली तर ताजी, तर ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही ती जरूर खा. म्हणजेच पालेभाज्या ह्या सरसकट सगळ्यांना बंद करायच्या नसतात, हे मला सांगायचं आहे. कारण त्याच्यामध्ये मिळणारे चांगले गुणधर्म जे आधुनिक शास्त्र सांगतं त्याच्यामध्ये आयर्न असतं, फायबर असतं. हे फार आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. हे खाऊ नका, ते खाऊ नका, ह्या नादामध्ये आपण सगळ्याच गोष्टी बंद केल्या, तर मग काय खातं माणूस? मग लोकं खातात फरसाण, मग खातात शेव, बिस्किट्स, चहा, कॉफी, मैदा हे सगळं खातात. कारण का आपण त्यांचं सगळं बंद करतो, की पालेभाज्या खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. मग खायचं काय? मग हे असं काहीतरी खाणार. त्यापेक्षा मी उलट त्यांना सांगते, की तुम्ही मैदा खाऊ नका, ज्याच्याने तुम्हाला त्रास होतो. बेकरीचे आयटम्स खाऊ नका, तळलेले पदार्थ खाऊ नका, वडापाव खाऊ नका. तुम्ही 1 तास चालून येतात, एक समोसा आणि एक वडापाव खाऊन घेतात बाहेर आल्यानंतर जॉगिंग ट्रॅकच्या. ती जे काही 1 तासामध्ये तुम्ही 350-400 कॅलरीज ज्या जाळलेल्या असतात, त्या परत तुम्ही पोटामध्ये टाकतात. एका समोस्यामध्ये अल्मोस्ट 300 ते 350 कॅलरीज असतात. एका वडापावमध्ये तेवढ्याच कॅलरी असतात. म्हणजे ह्या गोष्टी कमी करा आणि त्याच्याऐवजी पालेभाज्या, भाज्या, फळं हे तुम्ही व्यवस्थित खा आणि तुमचं पोट भरा. काय होतं जेव्हा तुम्ही पालेभाज्या खाता तेव्हा त्याच्यामध्ये फायबर असतं. फायबर काय आहे? तर तुमच्या आतड्यातील जे गुड गट बॅक्टेरिया आहेत त्यांचं फूड आहे ते. इट्स अ फूड टू युअर गुड गट बॅक्टेरिया. तुमचे जे बॅक्टेरिया आहेत ते कशावर फीड करतात? त्यांना काहीतरी अन्न लागतं ना. आपण फक्त स्वतःचा विचार करतो. माझ्या जिभेला लागतं चांगलं ते मला फार आवडतं खायला. त्याच्यामुळे मग आम्ही खाणार वडापाव किंवा मिसळ किंवा जे काही जंक फूड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तळलेला वगैरे कारण ते क्रिस्पी याच्यात छान आहेत. पण त्यावेळेस आम्ही किती सेल्फिशली खातो बघा. आम्ही आमच्या पोटातले जे गुड गट बॅक्टेरिया आहे, की जे आमचं आयुष्य चालवतात ऑलमोस्ट जन्मापासून मरेपर्यंत, त्यांचा आम्ही विचारच करत नाही. त्यांना काय फूड लागतं? त्यांना फायबर लागतं. मग ते फायबर कुठून मिळतं? तर अशा प्रकारे जेव्हा तुम्ही पालेभाज्या, भाज्या, फळं खातात त्याच्यातनं तुम्हाला फायबर रफेज मिळतं. ते प्रीबायोटिक आहे. प्रीबायोटिकचा अर्थ काय होतो, की तुमच्या गुड गट बॅक्टेरियांचं फूड.
जर तुम्ही ते त्यांना दिलं, तर ते शरीरामध्ये व्यवस्थित वाढणार आहेत आणि ते जर व्यवस्थित वाढले, तर गट हेल्थ तुमची चांगली राहणार आहे. त्यामुळे गुड गट बॅक्टेरिया ह्याच्याबद्दल सुद्धा आपण निश्चित एक व्हिडिओ बनवूयात. परंतु ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे, की अशा प्रकारे मी तरी पेशंट्सना सांगते, की सगळं कट करण्यापेक्षा तुम्ही हे सगळं खा आणि जे कट करायचंय, मग चहाबरोबर बिस्किट घेण्याची सवय ती बंद करा. फळ खा. साखरेचा चहा तो बंद करा. बिनसाखरेचा घ्या. घेऊच नका अगदीच असं पण मी म्हणत नाही, कारण खूप जणांना नाहीच होत चहाशिवाय. मग अशा वेळेस कोरा चहा घ्या. नाही होत थोडं दूध टाका, पण साखर टाकू नका. तर अशा प्रकारे छोट्या-छोट्या सवयी तुमच्या बदला आणि जे पौष्टिक आहे ते खायला सुरुवात करा. कुठल्याही प्रकारे गैरसमज पसरवून घेऊ नका, की अशा प्रकारे नाही मला चालतच नाही, मला त्रासच होतो. मैद्याचे पदार्थ पहिले बंद करा. पालेभाज्यांना आपण नावं ठेवतो, की नाही मला पालेभाजी खाल्ली की त्रास होतो. पण मग बिस्किट खाल्लेलं त्यानी नाही त्रास होत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला मैदा आहेच की. ते जास्त कॉन्स्टिपेशन करणार आहे. तर अशा प्रकारे समजून-उमजून आपण डाएट करूयात आणि हेल्दी राहूयात. पालेभाज्यांच्या बद्दल ज्या काही तुमच्या शंका असतील त्या निरसन झाल्या असतील. तरी सुद्धा काही जर राहिले असतील पॉइंट्स तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. किंवा आपण नंतर हे करूयात. याबद्दल मी पुस्तक सुद्धा लिहिण्याचं चालू केलेलं आहे, की जे काही पॉइंट्स राहून जातात बऱ्याच वेळा सांगताना, ते पुस्तकामध्ये आपल्याला सांगता येतील मला व्यवस्थितपणे तुम्हाला डिटेलमध्ये आणि अर्थातच त्याचा सगळ्यांना फायदा होईल. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना फायदा होईल. अशीच नवनवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.